अविस्मरणीय एक केलेली चूक. घटस्फोट झाल्यानंतर 10 वर्षांनी ते दोघे एका लग्नात भेटले. सतीशने सावीला एकटीच बसलेली पाहिलं आणि तिच्या बाजूला खुर्चीवर जाऊन बसला. बराच वेळ दोघे एकमेकांकडे पाहूनही जणू काही न पाहिल्यासारखे करत राहिले. 7 वर्ष त्यांनी एकत्र घालवली होती. भांडणं तर होतीच, पण काही गोड आठवणीही मनात घर करून बसल्या होत्या. शेवटी सतीशने बोलायला सुरुवात केली. कशी आहेस? सावीने थोड्या अभिमानाने म्हणाली. मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 9 वर्ष झाली. 2 मुलं आहेत. सतीशने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती. चेहऱ्यावर आधीसारखी चमक नव्हती. अंगावर महागडे कपडेही नव्हते. त्याला आठवले, जेव्हा ती त्याच्यासोबत होती तेव्हा किती सुंदर दिसायची. सतीश तिच्याकडे पाहत होता तेव्हा सावीने नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, तू कसा आहेस आणि आपला बंटी कसा आहे? सतीशही थोड्या गर्वाने म्हणाला, मी सुद्धा मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 6 वर्ष झाली. 1 मुलगी आहे आणि आपला बंटी आता 8वीत गेला. माझी पत्नी खूप चांगली आहे. आम्ही दोघे खूप आनंदी आहोत. हे ऐकून सावीच्या मनात जळफळाट झाला. पण तिने चेहऱ्यावरती उमटू दिलं नाही. तिने सतीशकडे नीट पाहिलं. जणू 40व्या वर्षी तो म्हातारा वाटत होता. केसांवर पूर्ण पांढरेपणा झळकत होता. वरून रंग लावलेला दिसत होता, पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते. पोटसुद्धा खूप वाढलं होतं. दोघे बराच वेळ शांत बसले. लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते, पण आणखी बोलणं झालं नाही. निघायच्या वेळी सतीश सावीजवळ आला आणि म्हणाला, एक गोष्ट सांगू का? सावी म्हणाली, काय? सतीश उदासपणे म्हणाला, आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो. आता तर फक्त दिवस ढकलतोय. हे ऐकून सावीच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या. जणू गळ्यात काहीतरी अडकलं. अश्रू आवरत ती म्हणाली, मीही पश्चाताप करतेय. एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला. रडत रडत दिवस काढतीये. सतीशने डोळ्यात आलेलं पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला, आपण दोघे मूर्ख होतो. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून वेगळे झालो. आज तुला एवढंच सांगायचं की तू खूप चांगली आहेस. तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत दिवस काढतोय. हे ऐकून सावी रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, मी सुद्धा त्याच आठवणीवर जगतीये. एवढं म्हणून तिने पर्स उचलली आणि निघून गेली. सावी निघून गेल्यावर सतीश बराच वेळ तिथेच उभा राहिला. लग्नाची गाणी, हशा, टाळ्यांचा आवाज सगळं ऐकू येत होतं, पण त्याच्यासाठी वेळ जणू थांबली होती. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, तो ज्याला आठवणीवर जगणं म्हणत होता ते खरं तर पळणं होतं. आजच्या आयुष्यापासून सावी बाहेर येताच थंड वाऱ्याची झुळूक लागली. तिने पर्स घट्ट पकडली, डोळे पुसले, पण मन मोकळं झालं होतं. तिला जाणवलं, सतीशची हुरूर तिच्यासाठी नव्हती, तर त्याच्या अपयशातून पळण्यासाठी होती. आणि तिची वेदना सतीशसाठी नव्हती, तर तिने स्वतःला गमावल्याची होती. त्या रात्री सावी घरी गेली. मुलं झोपलेली होती. तिने त्यांच्या कपाळावर हात फिरवला आणि आरशासमोर उभी राहिली. आरशात एक थकलेली बाई होती, पण पहिल्यांदा तिला ती कमकुवत वाटली नाही. सतीशनेही त्याला रात्री मुलीला झोपवताना पहिल्यांदाच मनापासून तिच्या केसांवर हात फिरवला. त्याला कळलं, आपण ज्या आयुष्याकडे दुर्लक्ष करीत होतो तेच आयुष्य आपल्याला सावरायला तयार आहे. पुढच्या काही दिवसात सतीश आणि सावी दोघांनीही एकच निर्णय घेतला. भूतकाळाला दोष न देता वर्तमानाला प्रामाणिकपणे जगायचं. ते पुन्हा कधीच भेटले नाहीत, पण त्या एका भेटीने दोघांच्याही आयुष्याची दिशा बदलली. कधीकधी
देव लोकांना पुन्हा भेटवतो, पुन्हा जोडण्यासाठी नाही तर मनातून सोडण्यासाठी. आणि जेव्हा मन मोकळं होतं तेव्हाच आयुष्य खरं सुरू होतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी भावली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.